नित्य स्वामी दर्शन 27 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. पौर्णिमेपासून स्वामी गंभीर दिसू लागले. कुणाशीही ते बोलत नव्हते. सेवेकरी काम करायचे. स्वामींचे निस्सीम भक्त स्वामींपाशी हात जोडून उभे होते. अवतार समाप्तीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे ह्याची आता सर्वांना खात्री झाली होती. स्वामींच्या मुखात फक्त गीतेतला एक श्लोक अमृत भारल्या स्वरात घुमत होता. अनन्यांचनंतयन्तो मा ये जना पूर्यपासते तेषा नित्याभियुक्तना योगक्षेमं वहाम्यहम्. भक्तांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. स्वामींनी आपले वज्रासन वटवृक्षाखाली घातले होते. समर्थांचे दर्शन व्हावे म्हणून सर्वच भक्त धडपडत होते. गर्दी एवढी उसळली होती की स्वामींच्या जवळ पोहोचणे अशक्य झाले होते. स्वामींना याची कल्पना आली म्हणून स्वामींनी एकदा त्या प्रचंड जनसमुदायाकडे पाहिले. मात्र यमुना दुभंगावी तसा जनसागर दुभंगला आणि स्वामींच्या समोर एक वाट तयार झाली. अचानक एक पांढरी शुभ्र गाय हमरत हमरत आली. स्वामींच्या समोर उभी राहिली. पुढले दोन्ही पाय तिने मुडपले. स्वामींना नमस्कार घातला. त्यानंतर 21 प्रदक्षिणा घालून ती स्वामींसमोर उभी राहिली. चैत्र वद्य द्वादशीचा तो दिवस होता. समर्थांनी चैत्र प्रतिपदेपासून अन्नाचा कण घेतला नव्हता की पाण्याच्या थेंबाला स्पर्श केला नव्हता. म्हणून ही पांढरी शुभ्र गाय प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी स्वामींपाशी पाठवली होती. ती पांढरी शुभ्र गाय स्वामींपुढे उभी राहिली आणि स्वामींशी मनुष्यवाणीत बोलू लागली. स्वामी, तुम्ही दुग्धप्राशन करावे अशी श्री दत्तगुरूंची इच्छा आहे, म्हणून मला त्यांनी येथे पाठवले आहे. स्वामी मंद हसले, म्हणाले, माते, तुझे दूध मला अमृत समान आहे. स्वामींनी आपले मुख उघडले आणि काय आश्चर्य! गाईला पान्हा फुटला आणि दुधाची धार स्वामींच्या मुखात पडू लागली. स्वामी पोटभर दूध प्यायले. गाईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. लोकांनी श्री दत्तगुरूंचा जय जयकार केला. स्वामींच्या नामाचा जय जयकार केला. संपूर्ण आसमंत स्वामी नामाने दुमदुमून गेला. लोकांनी स्वामींभोवती गोल रिंगण केले आणि ते स्वामींची आरती म्हणू लागले. अचानक एक चमत्कार घडला. आकाशातल्या घंटा वाजायला लागल्या. वद्य द्वादशीची संध्याकाळ कोंदाटू लागली. लोकांचा स्वामीनामाचा स्वर टिपेला पोहोचला होता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.